हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता बघा, अलीकडे खूप वजन वाढतं, पोट सुटलेलं आहे. जेंट्स असू या लेडीज असू, पोटाचा घेर वाढतो आणि त्यासोबत कशा पद्धतीने आहार घ्यावा किंवा रुटीन कसं ठेवावं हे समजत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की काही जणांचा समज असतो की आम्ही काहीच खात नाही, फक्त भाजी भाकरी खातो, घरातलंच खातो किंवा व्यायामही करतो, पण आमचं वजन कमी होत नाही आहे. तर आज मी तुम्हाला अगदी आपल्या रोजच्या जेवणामध्ये कसे बदल करायचे आणि कशा पद्धतीने आपण आहार घ्यायचा किंवा काही गोष्टी, काही सवयी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर जसं मला मिळालेला आहे, तर एका महिन्यामध्ये मी 5 किलो वजन कसं कमी केलं तर हे मी तुम्हाला सांगते आहे. अगदी स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात प्रथम मी स्वतःच्या मनाशी ठरवलं की एक आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण केला की नाही, मला वजन कमी करायचे, फिट राहायचं, आणि मी ते ठरवलं. आता मी रोज सकाळी लवकर उठतेच. माझा टिफिन असतोच सकाळी, सरांना टिफिन असतोच, त्यामुळे मी सकाळी लवकर उठते. ही एक चांगली सवय मला पहिल्यापासून लागलेली आहे. आणि उठल्याबरोबर साधं कोमट पाण्याचा ग्लास मी घेत होती. तर आता मी कोणत्या गोष्टी मी फॉलो केल्या ह्या मी तुम्हाला सांगते. तर सकाळी मी लवकर उठल्याबरोबर तोंड न धुताच मी गरम पाणी घेत होती आणि थोडेसे हलकेसे मी व्यायामाचे प्रकार करायला लागली. आता ही व्यायामाची सवय मला भरपूर म्हणजे दिवसांपासून आहे, की जवळपास आता मी एक 5 ते 6 वर्षापासून म्हटलं तरी मी रेग्युलर व्यायाम करते आहे. आणि तसे मी स्ट्रेचिंगचे, पोटावरचे जास्त मी व्यायाम करायला लागली. एक सर्च करून असं मी योगासनं, वेगवेगळं झुंबा, कार्डिओ, तुम्ही माझे डेली व्लॉग पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसेलच, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकार व्यायामाचे करत असते. आणि ते मी ठामपणे स्वतःच्या मनाशी ठरवलं की नाही, मला एवढं वजन किंवा मला फिट राहायचं आहे, आणि असं मी स्वतःशी ठरवलं आणि त्या पद्धतीने मी सुरुवात केली. तर आता वजन कमी करायचं म्हणजे उपाशी राहायचं, तर हा गैरसमज मी माझा सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाकला. आणि जो मी नाश्ता करत नव्हती, तर मी एकदाच जेवत होती. आता हाऊसवाईफ म्हटलं तर बऱ्याच जणी काय करतात की एकदाच जेवतात, तर तशी मला पण सवय होती की सगळी कामं आवरल्यानंतर एकदाच जेवायचं. पण मी नंतर मनाशी ठरवलं की नाही, हे साप चुकीचं आहे. योग्य वेळी आपण आहार घेतला पाहिजे. आपल्या बॉडीला जीवनसत्व किंवा एक एनर्जी येण्यासाठी आपल्याला वेळेवर खाल्लं पाहिजे. म्हणून मी सकाळी मग नाश्ता 9 ते 10च्या दरम्यान करायला लागली. नाश्त्यामध्ये अगदी हेल्दी म्हणजे प्रोटीन घ्यायला लागली आणि हेल्दी नाश्ता बनवायला लागले, की जसं की पनीर पराठा किंवा बॉईल केलेले अंडी, तर त्यातलं मी पिवळा भाग अवॉइड केला. त्यानंतर पोहे, उपमा, इडली सांबार वगैरे केलं तर क्वांटिटीमध्ये इडली वगैरे अशी खायची. तर असं मी नाश्ता करायला लागली. ओट्स, चिला वगैरे. तर मी 9 ते 10च्या दरम्यान नाश्ता करत होती. त्यानंतर मग मी सगळी कामं आवरल्यानंतर 1-1:30च्या दरम्यान मी जेवायची. आता जेवणामध्ये मी पहिले चपाती घेत होती. पहिले स्टार्टिंगला मी 2 चपाती खात होती, परंतु नंतर मी हळूहळू कमी केली, अर्धी कमी. नंतर मग दुसऱ्या वेळेला मी 8 दिवसांनी पुन्हा मी अजून थोडी कमी खायला लागली, म्हणजे 1 चपाती कमी केली. नंतर एका चपातीवर आल्यानंतर मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, भाजीचं जास्त मी समावेश करायला लागली. आणि त्यासोबत सॅलड. मग सॅलड जसं मी खायला लागली तर मी सॅलडची क्वांटिटी वाढवली आणि चपातीचं प्रमाण कमी केलं. तर आता मी जवळपास बघा 1 आठवडा चपातीच घेतली नाही. तर त्या जागेवर मी ज्वारीची भाकरी, छोटीशी अशी दामटी म्हणतो ना, तर तशी भाकरी मी छोटी करायला लागली. आणि पालेभाज्या तर रोजच्या माझ्या असतातच टिफिनसाठी, त्यामुळे मग पालेभाजी वगैरे, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स केले तर मी वाटीभर अशी खात होती. आणि माझ्या पोटाला ती सवय झाली तेवढाच आहार घ्यायची, त्यामुळे जास्त एक घास पण मला जास्त जात नव्हता. तर मी अशी सवय केली. आणि त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर मी काय केलं की मोबाईल म्हणजे घ्यायची सवयच बंद केली. जरी मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचा असला तरी पण मी असं नंतर मी कामं उरकल्यानंतर मी दुपारच्या वेळात करायची, पण मी सकाळी पूर्णतः मोबाईल बंद केला घेण्याचा. आणि त्या ठिकाणी मी अर्धा ते पाऊण तास असं व्यायामाचे प्रकार, स्ट्रेचिंग करत होती. आणि अशा पद्धतीने मी माझ्या शरीराला सवय लावली. तर आपण जे सकाळचं बघा कोमट पाणी घेतो ना, तर त्याने खूप फरक पडतो. पोटाचा घेर ना त्याने कमी होतो. तुम्ही ती सवय करा. आणि साधं पाणी घ्या, त्यामध्ये मध, लिंबू वगैरे नाही घेतलं तरी चालेल, फक्त
साधं पाणी घेऊन एक आपल्या शरीराला ॲक्टिव्ह किंवा जागं होणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुताच त्या पाण्याची सवय करा. तर मला त्याने फरक पडला. आणि त्यानंतर मग मी भात तर फार थोडासा माझा असायचा रोज रात्रीचा जेवणामध्ये, अगदी 1 ते 2 घासाचा. पण मी जर म्हणजे पहिल्या दिवशी जर माझं काही हेवी खाण्यात आलं, समजा एखाद्या वेळेला मी काही घरात मुलांसाठी केलं तर ते खाण्यात आलं, तर दुसऱ्या दिवशी मी हलका लाईटली आहार घेत होती. म्हणजे फळं वगैरे खायची, पाणी भरपूर प्यायची, ज्वारीची भाकरीच मग छोटीशी करायची. असं मी केलं असं स्वतःसाठी. म्हणजे आता आपल्याला काहीतरी करायचं म्हटल्यावर तेवढी तर मेहनत करायला हवीच. तर त्यामुळे मी अशा ह्या सवयी केल्या. आणि नंतर सकाळची सुरुवात मी अगदी हलक्या व्यायामाने करायला लागली. म्हणजे मेडिटेशन, नंतर स्ट्रेचिंगचे प्रकार, मग योगासनं वगैरे किंवा झुंबा, कार्डिओ, ते सुद्धा खूप बेस्ट आहे. आठवड्यातून एकदा झुंबा कार्डिओ करायचं किंवा मग 10 ते 12 असे मी सूर्यनमस्कार घालून मेडिटेशन वगैरे असं करायचे. पण अर्धा-पाऊण तास मी करत होती. ती सवय एक लावली आणि त्याने खूप फरक पडतो. आपली बॉडी फ्लेक्झिबल होती. आपल्या शरीरातील जेवढे टॉक्सिक बाहेर पडेल तेवढं आपलं शरीर छान निरोगी राहतं आणि पोट साफ राहतं. आणि पोट साफ असेल ना तर आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. तर ते मी व्यायामाची सवय केली. आणि त्यानंतर मग नाश्ता मी अगदी 9 ते 10च्या दरम्यान मी करतच होती. म्हणजे लाईटली, म्हणजे ती थोडंसं खायची सवय झाली होती पोटाला. आणि आपण जशी सवय करू ना तर 1-2 दिवस, 4-5 दिवस, मग 1-8 दिवसानंतर आपल्या पोटाला ती सवय होऊन जाते किंवा शरीराला पण सवय होऊन जाते. त्यामुळे ह्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या. आणि त्यानंतर मी नाश्ता मग मी स्किप कधी केलाच नाही. उलट म्हणजे असं हेल्दी घ्यायचा प्रयत्न केला. आणि संध्याकाळचं मी फक्त माझा चहा लाईट गोड असायचा. तर मी साखर कमी करून मी पूर्णतः साखर आता बंद केली. मग त्या ठिकाणी मी थोडासा गुळाचा वापर करायला लागले. आणि बाहेरचं तर पूर्ण फास्ट फूड वगैरे, खारी, टोस्ट, बटर हे सगळं बंद केलं मी. अजिबात मी ते घेतच नव्हती. कारण ते लगेच समोर असं दिसायचं आपल्याला की काहीतरी आपण करायला घेतले म्हटल्यावर आपल्याला रिझल्ट तर हवेच ना. त्यामुळे मग मी हे प्रयत्न करायला लागले. आणि ब्रेकफास्टमध्ये मी असं हेल्दीच घ्यायची. म्हणजे ऑमलेट वगैरे किंवा ब्राऊन ब्रेड पण चालतो, पण मी शक्यतो ब्राऊन ब्रेड वगैरे असं बाहेरचं पूर्ण अवॉइडच केलं. तर जे काही घरात बनवेल तेच घेत होती. त्यामुळे मी जास्त ज्वारीचं खूप समावेश केला. ज्वारीच्या भाकरीचा, बाजरी तर नाही पण ज्वारीच्या भाकरीचा मी खूप समावेश केला आहारामध्ये. म्हणजे दुपारचं सुद्धा कधी वाटलं तर मी मुलांसाठी किंवा सरांसाठी भाजी पोळी वगैरे करत होती, चपाती. पण मी माझ्या स्वतःसाठी मी छोटीशी भाकरी वगैरे करायची किंवा मग रात्रीच्या जेवणात तर कंपल्सरी भाकरीच असायची. तर असं हे मी सवयी केल्या आणि असे बदल केले रोजच्या माझ्या याच्यामध्ये, आहारामध्ये वगैरे, जेवणामध्ये. आणि नंतर मग मी चहा वगैरे घेत होती नाश्त्यानंतर, तर तो एकदम कमी गोड घेत होती, गुळाचा वगैरे. तर त्यानंतर बिस्किटं वगैरे, खारी हे सगळं बेकरीचं मी बंद केलं आणि प्रोटीनयुक्तच आहार घ्यायचा ठरवला. जेवढ्या आपण कॅलरीज आतमध्ये घेतो ना तेवढ्या त्या कॅलरीज आपल्याकडनं बर्न पण झाल्या पाहिजे, खाल्लेलं आपलं डायजेस्ट झालं पाहिजे असं मी ठरवलं. म्हणजे काही खायचं ते जिरवायचं आपण, एकंदर असं आहे. तर मग तुम्ही वॉक करू शकता किंवा व्यायाम वगैरे. तर खाल्ल्यानंतर व्यायाम तर नाही करते, पण सकाळी करायचा व्यायाम. सकाळची बेस्ट सवय आहे ती माझी व्यायामाची. त्यामुळे मी ती कंपल्सरी रोजच्या रुटीनमध्ये मी व्यायाम करतेच. आणि खरंच खूपच छान वाटतं. म्हणजे जेवढा घाम जायला तेवढं आपली स्किन पण बघा खूप नितळ होते, छान होते. चेहरा पण आपला ग्लो शाईन करायला लागतो. केस पण गळायचे देखील थांबतात आपले. तर मी व्यायामाचे प्रकार पण मी भरपूर तुमच्यासोबत आत्तापर्यंत शेअर केलेले आहे वेगवेगळे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे डेली ब्लॉग तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील जसे मी व्हिडिओ अपलोड करेल, आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला माझं रुटीन समजेल. तर असं मी वेगवेगळे बदल केले. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मग मी स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य, आणि अगदीच ताट भरून नाही तर पोट भरून खायचं. पण अगदी म्हणजे आपलं बघा जेवण होत आल्यानंतर जी 2 घासाची भूक राहते ना ती मी ठेवत होती. म्हणजे एकदम असं ओव्हरलोड मी जेवत नव्हती. आणि जे काही खायचे ना तर ते माझं म्हणजे मी गॅप देत होती. अशी सारखी खाण्याची मला सवय नव्हती. आणि जरी असेल तरी ती चांगली नाही आहे म्हणजे सारखं खाण्याची सवय. तर शक्यतो जर तुम्ही
लाईटली घेतलं ना, आता समजा तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स वगैरे खाल्ले, नाश्ता भरपूर केला, तर तुम्ही दुपारचं असं फ्रूट वगैरे खाऊ शकता किंवा संध्याकाळचं अगदीच खूपच तुम्हाला असं कळवळलं पोटामध्ये तरच तुम्ही खा. अगदीच आपल्याला सवय आणि खायचं म्हणून खायचं असं करू नका. तर तुम्ही आहे ना, जेव्हा तुम्हाला भूक लागेल, पोटामध्ये कळवळलं तरच तुम्ही काहीतरी खा. ते पण असं हेल्दी खायचं, स्पायसी, मसालेदार, तेलकट किंवा बाहेरचं शक्यतो टाळायचं. तर अशा ह्या मी सवयी केल्या आणि त्या पद्धतीने माझं वजन मी कमी केलेलं आहे. तर आठवडाभर मी चपाती घेतली नाही, मग एक आठवडा मी साखर बंद केली. आता तर साखर मी घेतच नाही, परंतु चपाती पण अजून मी घेतलेली नाही आहे. एक आता 8-9 दिवस झालेले आहेत. तर चपाती मी पूर्णतः बंद केली आणि त्यानंतर मग मी ज्वारीची भाकरी वगैरे, पालेभाज्या, त्यानंतर रसाळ असं मी फ्रूट, ॲपल, संत्र वगैरे असं दुपारच्या वेळामध्ये मी घेत होती. त्याने पण खूप फरक पडला, म्हणजे स्किनला पण खूप फरक पडला. तर वाढत्या वयामध्ये कसं आपली बॉडी बघा लूज अगदी होते, ढिली पडते. तर ती टाईट होण्यासाठी आपण व्यायामाचे प्रकार करायचे आणि त्याचबरोबर स्किनलासुद्धा फरक पडतो. आपल्या फेस अगदी बघा, आपली स्किन सुरकुत्या वगैरे दिसायला लागले असतात, तर टाईट व्हायला लागते. आणि त्याचबरोबर बघा असा आहारामध्ये मी मूग डोसा वगैरे, असे मोड आलेले मूग वगैरे असले किंवा वटाणे वगैरे, मी पण तुम्हाला आत्ता शेअर केलेलं बघा, आप्पे वगैरे असं व्हेज आप्पे. तर असं वेगवेगळ्या नाश्त्यामध्ये मी बनवून खात होती आणि एकदम हेल्दी नाश्ता घेत होती. पण तो पण असं मग पोटाला सवय झाली, तर ते क्वांटिटी एक प्रमाणच ठेवलं होतं मी. म्हणजे असं प्लेट, छोटी प्लेट मीडियम साईजची, असं मी पोहे, उपमा किंवा इडली जर घेतली तर 4च इडली खात होती. असं मी एक प्रमाण ठेवलं आणि ते प्रमाण माझं सवय झाली माझ्या पोटाला आणि मग मी तेवढंच ते कंटिन्यू केलं. म्हणजे असे मी रोजच्या जेवणामध्ये बदल केले. आणि भात तर 1-2 घासाचाच घेत होती, अजूनही भात खाते असं नाही आहे, पण मी त्याच्याबरोबर व्यायाम आणि पाणी भरपूर पित होती. त्याचबरोबर जेवढं मी पोटामध्ये घेईल ते डायजेस्ट कसं होईल हे पण पाहत होती. आणि अशा पद्धतीने मी वेगवेगळे बदल केले मग माझ्या रोजच्या आहारामध्ये, रुटीनमध्ये. आणि सगळी तुम्हाला तर माहिती आहे, सगळी घरातली कामं मी मेड न ठेवता मी स्वतः करते. म्हणजे आपलं शरीर हलतं चालतं राहतं आणि एक ॲक्टिव्ह राहतो आपण. आणि सतत कामात व्यस्त राहिलं तर काही ना काही सुचत राहतं. आपला मेंदू पण ॲक्टिव्ह राहतो आणि आपण जसा विचार करू तसंच आपला मेंदू पण विचार करायला लागतो. त्यामुळे आपण कामात कशात ना कशात व्यस्त राहिलं तर डोक्यात असे नको ते विचार येत नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आपण खूप अति विचार केले तर टेन्शन वाढतं. मग टेन्शनने आपलं वजन पण वाढतं. तर त्यामुळे टेन्शन कुठल्याही गोष्टीचं न घेता आपण नेहमी असं बघा आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःला काय छान वाटतं असं मी करत होती. आणि ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो त्या गोष्टी मी जास्त करायला घेतल्या. म्हणजे जसं की आता मी माझ्या कामात व्यस्त राहते, मग कधी मला कंटाळा आला तर फॅमिलीसोबत एखादा मूवी वगैरे बघते, कधी वाटलं तर रील्स किंवा कधी वाटलं तर एखादी रेसिपी बनवते, कधी एखादं छानसं पुस्तक किंवा म्युझिक, गाणी ऐकते. असं मी मी व्यस्त राहायला लागली कामामध्ये. तर असे हे मी छोटे छोटे बदल केले रोजच्या रुटीनमध्ये माझ्या. तसेच तेल आणि मिठाचा वापर फार कमी करायला लागली. मीठ पण शक्यतो कडधान्य वगैरे केलं तर त्याला म्हणजे काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट वापरत होती. ते पण खूप चांगलं आहे. साध्या मिठाऐवजी तुम्ही ब्लॅक सॉल्ट वापरत चला. तर असं मी छोटे छोटे बदल केले आणि बरेच म्हणजे असं मला स्ट्रिक्टली डाएट करायची गरजच पडली नाही, कारण हेच मी रोजचा आहार रुटीनमध्ये मी बदल केले. आणि नंतर मला हलकं वाटायला लागलं. तर मग खरंच खूप छान वाटलं. इवन म्हणजे आपल्या बॉडीतले बघा हळूहळू फॅट्स रिड्यूस व्हायला लागतात. हलकं वाटतं सुरुवातीला आणि त्यानंतर हळूहळू आपलं वजन कमी होतं. मग हातपाय वगैरे बारीक दिसतात, चेहरा बारीक दिसतो आणि सर्वात शेवटी आपलं पोट कमी होतं, सर्वात शेवटी. त्यामुळे पोट कमी होईपर्यंत आपण हे म्हणजे आहार व्यवस्थित घ्यायचा आणि आपले हे जे रुटीनमध्ये आपण बदल केलेले ते फॉलो करायचे व्यवस्थित, त्या सवयीच लावून घ्यायच्या. जोपर्यंत तुमचं पोट कमी होत नाही, पोटाचा घेर कमी होत नाही, तोपर्यंत ह्या सवयी करायच्या. आणि नंतर एकदा तुमचं वजन कमी झालं किंवा पोट कमी झालं
फॅट्स रिड्यूस झाले शरीरातले, तर मग तुम्ही हे कंटिन्यू करायचं. असं नाही आहे की आता वजन कमी झालं आहे तुमचं आणि तुम्ही बारीक दिसायला लागलात आणि मग तुम्ही आहे तसंच परत रुटीन फॉलो करायचं. एकदा तुम्हाला ज्या गोष्टींनी फरक पडला आहे, ज्या सवयींनी फरक पडला आहे, त्या सवयी तुम्ही कंटिन्यू करायच्या. जसं की बघा, मी ते तुम्हाला सांगितलं होतं की मी लास्ट व्हिडिओमध्ये मी ते लिंबू पाणी बनवलं होतं की त्यामध्ये दालचिनी, आलं, लिंबू, पुन्हा ओवा, बडीशेप, जिरं. तर हे वेट लॉससाठी खूप महत्त्वाचे इन्ग्रेडियंट होते आणि मी ते पाणी बनवत होते. आता थंडीचे दिवस होते त्यामुळे मी थोडंसं जास्त गरम पीत होती, पण आता उन्हाळा लागला आहे त्यामुळे मी आता हलकंसं गरम घेते कारण मला त्या पाण्याने सुद्धा फरक जाणवला. आणि ते कंटिन्यू म्हणजे मी दिवसाड मी बनवूनच घेत होती. तर मी असं एक आठवडा असं बदल केले मी रोजच्या जेवणामध्ये, आहारामध्ये. तर आता हे तुम्हाला समजलंच आहे की मी कशा पद्धतीने बदल केले आणि त्यानंतर त्या पाण्याचा मी जास्त समावेश केला माझ्या रुटीनमध्ये. परत मी रात्रीचं पण मी जेवण झाल्यानंतर 1 तासाने कंपल्सरी कंटिन्यू सगळेजण आम्ही घरातले फॅट कटर ड्रिंक, ओवा, बडीशेप, जिऱ्याची ती पावडर करून ठेवली आहे. ती काही खराब होत नाही. 6 महिने म्हटलं तरी जाते तुम्हाला. तर मी एकदम 2-3 महिन्याची बनवते आणि रोज 1 चमचा 1.5 चमचा असं पाण्यामध्ये उकळून ते पाणी न गाळताच आम्ही सगळे घेतो जेवणानंतर. तर असं मी एक बदल केले आणि साखर पूर्ण बंद करून असं मी चहामध्ये अगदी थोडासा गूळ घालायला लागली. तर गूळ पण आयुर्वेदिक गूळ आहे, हा वडीचा गूळ मिळतो. तो कापून असा ठेवला ना फ्रीजमध्ये की थोडा टाकायचा आणि अगदी तो असं बघा टाकला तरी चहा असा फुटत नाही किंवा असा कधी बघा चहा असा फुटला जातो, खराब होतो. तर तसं काही होत नाही. चहा उकळल्यानंतर लास्ट स्टेजला मग थोडासा गूळ टाकते आणि गवती चहा, आलं वगैरे, वेलची घालून असं मी चहा बनवते आणि खूप छान म्हणजे तो चहा घेतल्यानंतर 1-1.5 तास तर भूक लागतच नाही आणि मला तो खूप सारी एनर्जी येते. त्यामुळे मी कंटिन्यू सकाळ संध्याकाळ मी चहा घेते आणि मध्ये खूप बंद करायचा प्रयत्न केला पण चहा काही बंद झाला नाही कारण पहिल्यापासूनच ती सवय, त्यामुळे ती काही चहाची सवय माझी गेली नाही. त्यामुळे मी चहा कंटिन्यू घेते आहे. पण मी एवढ्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि माझं वजन कमी झालं. तर महिन्यात 5 किलो वजन कमी झालं आणि हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं. पण आता हे मी ते मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरंच खूप हलकं फुलकं वाटतं आहे. असं बॉडी पण खूप फ्लेक्झिबल, ॲक्टिव्ह, स्वतःला फ्रेश फील जाणवतं आणि चेहऱ्यामध्ये पण खूप बदल झाला माझ्या. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की बघा माझा पहिला चेहरा असा एकदम ओव्हल शेपमध्ये ब्रॉड असं दिसायचा, गोलाकार, पण आता व्ही शेपमध्ये दिसायला लागला. म्हणजे चेहरासुद्धा बारीक दिसतो आणि आपली बॉडीसुद्धा ॲक्टिव्ह होते. तर असं हे मी वजन कमी केलेलं आहे आणि डेली रुटीनमध्ये मी माझे असे बदल केले. त्याचबरोबर घरातली सगळी कामं, सारखं हलतं चालतं शरीर ठेवलं आणि रात्रीचं जेवण तर लवकरच आम्ही पहिल्यापासून लवकरच करतो. 8:30 ते 8:45च्या दरम्यान आमचं जेवणच असतं. म्हणजे 8-8:30च्या दरम्यान, फार तर फार 8:45 होतात. म्हणजे 9च्या आतमध्ये जेवण रात्रीचं झालं पाहिजे आणि जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजेच. तर रात्री पण झोपण्या अगोदर अर्धा तास, म्हणजे जेवण झाल्यानंतर 1 तासाने आम्ही ते ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी घेतो. म्हणजे जे काही लाईटली आहार घेतो आपण रात्रीचा ते लगेच आपलं रात्री झोपल्यानंतर डायजेस्ट होतं आणि सकाळी उठल्यानंतर मग पाण्याची सवय केलेली आहे, कोमट पाण्याची. तर असे हे मी बदल केले आणि ज्वारीची भाकरी जास्त घ्यायला लागली. साखर मी पूर्णतः बंद केली. चपाती आता 1 आठवडा झाला आहे मी बंद केली. पण उपाशी अशी राहायचं नाही, आपण उपाशी राहायचं नाही. बऱ्याच जणांचा समज काय असतो की जेवण कमी केलं म्हणजे वजन कमी होईल. तर असं नाही आहे, हे साफ चुकीचं आहे. कारण जेवण आपल्याला जेवलंच पाहिजे, काहीतरी खाल्लं पाहिजे, तर बॉडीला, आपल्या शरीराला एक एनर्जी येईल. म्हणजे थकवा, विकनेस जाणवणार नाही आणि आपल्याला हे नॅचरल पद्धतीने, आपण घरगुती पद्धतीने हे बघा वजन कमी करायचं आहे. म्हणजे चेहऱ्यावर ग्लो तसाच राहतो, आपली बॉडी पण छान राहते ॲक्टिव्ह आणि बॉडीला एक टाईटनेस येतो. त्यामुळे आपण नेहमी असं घरगुती आणि नॅचरल पद्धतीने वजन कमी केलेलं कधीही चांगलं. बाहेरचं आपण बघा प्रॉडक्ट घेतो ते सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही किंवा काही जण घेतात ते कालांतराने बंद केल्यावर पुन्हा आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येतात. त्यामुळे अगदी असं ह्या घरगुती पद्धतीने तुम्ही सवयी लावा आणि ह्या गोष्टी फॉलो करा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या सवयी सांगते आणि एखादा दिवस मी असं एकदम लाईटली घेते की जसं की बघा लिक्विड म्हटलं तरी मी दिवसभरात घेत होती. गरम पाणी घेतल्यानंतर मग नंतर ग्लुकोन-डी वगैरे, पुन्हा असं ज्यूस वगैरे घेत होती, सॅलड वगैरे खात होती. त्यानंतर मग असं दही, पातळ ताक दुपारच्या वेळामध्ये
आणि आपण हाऊसवाईफ असल्यामुळे घरातच असतो, त्यामुळे मग असं लाईटलीसुद्धा मी घेत होती. तर एक दिवस नुसतं फ्रूट किंवा एक दिवस नुसतं लिक्विड, तर एक दिवस असं चपाती खायचीच म्हणजे आता बंदच केली आहे चपाती. जवळपास मी आता 8-9 दिवस झाले चपातीच घेत नाही. त्या ठिकाणी मग मी ज्वारीची भाकरी वगैरे करून घेते आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये मग फक्त असं मुगाची खिचडी वगैरे, मसाले भात थोडासा किंवा मग अर्धीच भाकरी आणि नुसती साधी भाजी. तर असं मी हलका आहार घेत होती आणि मला खूप छान हलकं हलकं वाटायला लागलं. आणि नंतर बघा मी असे व्यायामाचे प्रकार करत होती. तर हे ब्रेस्टवर, पोटावर, आपल्या दंडावर. आता हा बेस्ट पोटावर व्यायाम आहे आणि खरं तर हा व्यायाम करूनच माझं पोट कमी झालेलं आहे असं मला वाटतं. कारण एवढा स्ट्रेच बसतो ना पोटाला, ओटी पोटाला. आता तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहे, सिझर झालं आणि त्यावेळेला माझं खूप पोट वाढलेलं. तर हे मी व्यायामाचे प्रकार करूनच माझं पोटाचा घेर मी कमी केलेला आहे. म्हणजे अजून याच्या जोडीला 1-2 प्रकार आहेत व्यायामाचे, तर असे मी रोजचे करत असते. तर मनातल्या मनात आपले 100 नंबर काउंट करायचे आणि तेवढं आपण होल्ड करून ठेवायचं स्वतःला.